नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं उत्तम साहित्य या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण उत्तम सदाकाळ यांची सोंगाड्या ही विनोदी कथा ऐकणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनेलवर नवीन असाल तर आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मित्रांनो, आजची कथा जर तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये तसं नक्की कळवा. चला तर मग ऐकूया उत्तम सदाकाळ यांची सोंगाड्या ही कथा. लबाडवाडीच्या पश्चिमेला एका गावात खंडोबाची जत्रा होती. रात्री भारुडाचा जंगी कार्यक्रम होता. घराघरात कोंबड्याचं बकऱ्याचं मटण रटारटा शिजत होतं. गाव पार डोंगरदऱ्यात असल्यानं सुधारणांचा त्याला स्पर्श नव्हता. राकट रांगडं गाव जुन्या चालीरीती सांभाळीत जगत होतं. अंधारून आल्यावर भारुडाला सुरुवात झाली. रंग्या आणि गंग्याचे भारुड म्हटलं की भारुडाला तुफान गर्दी व्हायची. आजही तोबा गर्दी जमली होती. गॅस बत्त्यांच्या उजेडात भारूड चांगलंच रंगलं होतं. रंग्या आणि गंगेच्या अदाकारीनं आणि अभिनयानं सगळ्यांची हसून हसून मुरकुंडी वळत होती. डोक्यातील फेटे आणि पटके उडवत गावकरी त्यांना चांगली दाद देत होते. भारूड संपलं. पाटलानं भारूड संपल्यावर या दोन्ही सोंगाड्यांना घरी जेवायला नेलं. त्यांची सगळी व्यवस्था केली. बाकीची भारूड कंपनी मारुतीच्या देवळात थांबली. पाटलाच्या घरी मटणाचा झटकेबाज रस्सा आणि नळ्या चाखायला मिळणार या विचारानं रंग्या गंगेच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. दोघांनीही पोटाला तड लागेपर्यंत मटणाचा रस्सा भुरकला. त्यातल्या त्यात रंग्या म्हणजे बकासुराचा अवतारच होता. त्याला सारखं खायला लागायचं आणि मटण म्हणजे त्याचा जीव की प्राण. मटणासाठी तो वाटेल ते करायला तयार असायचा. झोपायच्या खोलीत आल्यावर गंग्या त्याच्यावर भडकला. रंग्या, अरे किती हावरटासारखा खात होतास र, काय लाजबीज आहे का नाही तुला? त्यावर रंग्या गंग्याला म्हणाला, लेका जेवायची कसली आली आहे लाज? मला जेवढं लागतं तेवढं मी खातो. उलट आज तुझ्यामुळं माझं पोट भरलं नाही. अजून ताटलीभर खडं आणि रस्सा हाणायचा होता बघ मला. रंग्याच्या या बोलण्यानं गंग्याने त्याला हातच जोडले आणि मग तिथंच तो टाकलेल्या अंथरुणावर लवंडला. थोड्या वेळानं रंग्यानं गंग्याला उठवलं आणि तो गंग्याला म्हणाला, गंग्या, अरे पोटात कावळं कोकलायला लागलं तर लय भूक लागली. अरे माणूस आहे का राक्षस तू? आताच पोट फुटेपर्यंत खाल्लंस की आणि लगेच तुला भूक लागली वय? गंग्या झोपेतच बडबडला. आता मला भूक लागली त्याला मी काय करू? गंग्या, चाल ना थोडं खाऊया आपण. घरातली समधी माणसं झोपल्यात. स्वयंपाकघरात गुपचूप जाऊ आणि जीव पोटभर. रंग्यानं गंग्याला लाकडा लावला. रंग्या, आता मात्र मी तुझं थोबाड रंगवीन बघ. अरे पाटलानं किती पिरमानं आपली व्यवस्था केली. मस्त जेवण दिलं आणि तू तिथं चोरून खायचं म्हणतोस व्हय र? जरा वाईस दम धर. सकाळ झाल्यावर काय खायचं ते खा. पण जर का आता स्वयंपाकघराचं नाव काढलंस तर इथंच तुला बुकलून गाडीन बघ. गंग्याच्या या सज्जड दामाने रंग्याने तोंडावर गोधडी घेतली आणि ताणून दिली. मध्यरात्र झाली. रंग्याला भूक काही झोपू देईना. तो उठला आणि मग गंग्याला न उठवताच तो हळूच मटणाची डेंग ठेवलेल्या स्वयंपाकघराकडे निघाला. आता या शांत वेळी स्वयंपाकघरात जाऊन पोटभर मटण खायचा त्याचा विचार होता. स्वयंपाकघर पार एका कोपऱ्यात होते. बाहेरची पडवी आणि माझघर ओलांडून तिकडे जाता यायचे. माझघरात महिला आणि पडवीत पुरुष मंडळी दाटीवाटीने झोपली होती. रंग्या आणि गंग्या पडवी शेजारी असणाऱ्या खोलीत झोपले होते. रंग्या अंधारात बेतानच पाय टाकत निघाला. बाहेरच्या पडवीतून तो सही सलामत माझघरात आला. पण माझघरात मिट्ट काळक होता. कसा बसा रंग्या माझघरातून पुढे निघाला आणि नेमके नको तेच घडले. अंधारात रंग्याचा पाय चुकून एका म्हातारीच्या पायावर पडला. तशी तिने बोंब ठोकली, अरे धावा, चोर चोर. अचानक झालेल्या या प्रकारानं रंग्या पार हादरून गेला आणि भेदरलेला रंग्या पळण्यासाठी स्वयंपाकघराच्याच दिशेने धावत सुटला आणि धावता धावता त्यानं अजून 2-3 महिलांना तुडवलं. मग काय सगळीकडे नुसता गोंधळ माजला. भकाभक गॅसबत्त्या पेटल्या. हातात लांब दांडकी घेऊन पुरुष मंडळी माझघरात धावत आली. काय झालं र कोकलायला? पाटलांना असं विचारताच चोर शिरलाय घरात, चोर, असा सगळ्या बायांनी गलका केला. कुठं आहे तो सुकाळीचा? पाटील दांडकं सावरतच बोलले. तो काय तिकडं स्वयंपाकघरात घुसलाय? हे उत्तर ऐकताच पाटला सकट सगळे पुरुष स्वयंपाकघराकडे धावत सुटले. झाल्या गोंधळानं इकडं झोपलेला रंग्याचा जोडीदार गंग्या जागा झाला. आपल्या शेजारी आपला दोस्त रंग्या नसल्याचे बघून तो काय समजायचे ते समजून गेला.
घाई करत मग तोही स्वयंपाकघराकडे धावत निघाला आणि इकडे चुलीजवळ थरथरत उभ्या असलेल्या रंग्याला सगळ्यांनी गॅस बत्तीच्या उजेडात पाहिले. अरे धरा की त्या चोरट्याला, पक्का धोपटून काढासा आलेला, पाटील संतापून ओरडले. तसे 4-5 जण पळत पळत आत घुसले. तेवढ्यात गंग्या मागून ओरडत आत आला. अरे थांबा थांबा, तो हात असलेला चोर नाही, रंग्या आहे रंग्या, माझा जोडीदार रंग्या, अरे आपल्या भारुडातला स्वांगाड्या रंग्या. चोर नाही काय, मग तो काय साव आहे होय? एवढ्या रात्री इकडं कशाला स्वयंपाकघरात तडमडलाय? पाटील तंतनले. मग त्यांना समजावत गंग्या म्हणाला, अहो पाटील, त्याला बिचाऱ्याला झोपत चालायची सवय आहे हो, झोपमध्ये चालत आला असेल इकडं. गंगेच्या या खुलाशा सरशी स्वयंपाकघरातल्या रंग्याची टूप पेटली. आपला दोस्त आपल्याला वाचवण्यासाठी पाटलाला खोटीच सांगतोय हे त्याला कळले आणि तसा तो रात आंधळ्यागत खोलीत फिरू लागला. चोराला धोपटायला निघालेले सगळेजण मग जागेवर थांबले. तेवढ्यात गंग्या पाटलांना पुन्हा म्हणाला, पाटील, हा रंग्या नुसता झोपत चालत नाही हो, चालता चालता तो चुलीतली राख सुद्धा खातो बर का. हा, तशी सवयच आहे त्याला. गंग्याच्या या जादा खुलाशाने रंग्या तर हादरलाच, पण आता करणार काय? गंग्या म्हणतो तसं वागावं लागणारच, तशी सुटका नाही. मग रंग्याने मागे पुढे न बघता बकाबक राखेची बकानी भरायला सुरुवात केली आणि ते बघून पाटलासह घरातली सगळी माणसं खो खो हसू लागली. हावरट रंग्याची चांगलीच खोड मोडली म्हणून गंग्या छद्मीपणे हसत रंग्याकडे बघत होता आणि रंग्या मात्र राग खाता खाता केविलवाण्या नजरेने आपला दोस्त गंग्याकडे बघत होता.